नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. सचिन अहिर यांनी षटकार मारला. शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, यापुढेही चौकार षटकार सुरूच राहतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. अहिरांच्या जाण्यानं धक्का बसण्यासारखं काही नाही. ज्यांना सगळं मिळतं ते स्वार्थासाठी निघून जातात. शिवसेनेचा बालेकिल्ला तसाच राहणार. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. वाशिममध्ये अन्न भेसळी विरोधी कारवाईचा धसका. खाद्यपदार्थ उत्पादक, हॉटेल चालक, मिठाई व्यावसायिक आणि दूध विक्रेत्यांची परवाना आणि नोंदणीसाठी मोठी गर्दी. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या विरोधात प्रशासनाची कठोर भूमिका. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील चौथ्या आरोपीला भिवंडी कोर्टात केलं हजर. 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ताच्या पत्नीलाही सहआरोपी म्हणून 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. छत्रपती संभाजीनगरमधील लिटिल फ्लॉवर शाळेमध्ये विद्यार्थ्याकडून शिक्षकावर चाकून हल्ला. शिक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात करण्यात आलं दाखल. शाळेत शिक्षक देखील सुरक्षित नाही का, असा प्रश्न निर्माण. वाशिममध्ये शाळा प्रवेशाचा उत्साह. जिल्हाधिकारी स्वतः विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आज नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात. दौंडच्या पाटसमधील तलावात मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. मृतदेह नेमका कोणाचा याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. पोलिसांकडून तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोबाईल दुकानात चोरट्यांचा धुमाकूळ. शटर उचकटून 36 मोबाईल जंपास. घटना सीसीटीव्हीत कैद. धुळे सुरत महामार्गावर भीषण अपघात. ट्रकचं केबिन चक्काचूर होऊन चालक अडकला. मृत्यूची झुंज देणाऱ्या चालकाला नागरिकांचा देवदूतासारखा हात. पुण्यात चाकणमधील राक्षेवाडी काळूस रस्त्यावर अतिक्रमणावर बुलडोझर. रस्त्यावरील भाजीपाला बाजार हटवला. रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग बसेसवर ही होणार कारवाई. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.